बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 75 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत तब्बल 2000 जॉईनिंग लेटरचे वाटप केले। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या रोजगार मेळाव्यात तब्बल 75 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून मोठ्या संख्येने युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यावेळी विविध कंपन्यांकडून सुमारे 2000 जॉईनिंग लेटरचे वाटप करण्यात आले। हातात नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर युवक युवतींच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले। दरम्यान यावेळी ठाकरे गटाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। देशाचे भवितव्य असलेल्या युवकांचे भवितव्य अंधारात असून सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विकासासाठी सत्तेसोबत येणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले होते। त्यावर पलटवार करत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट केले। आगामी काळात उद्धव ठाकरे यांचे दिवस उज्ज्वल असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जी आपण म्हणतो किंवा अल्फा म्हणतो, हे खरं तर देशाचं भवितव्य आहे आणि ते भवितव्य आज अंधारामध्ये, त्यांच्या संदर्भात घोषणा मात्र मोठमोठ्याल्या होतात, पण प्रत्यक्षात कारवाई काही नाही। आजही ग्रामीण भागामध्ये ग्राउंड रियालिटी अशी आहे की गावागावामध्ये बेरोजगारांची संख्या आहे। ते त्यांना संकोचामुळे म्हणा, भीड त्यांची चेपली नसल्यामुळे म्हणा, ते बाहेर येत नाहीत। मुंबई पुणे सारख्या ठिकाणी ते कंपनीमध्ये जाऊन उभे राहू शकत नाही, MPSC किंवा या परीक्षा ते पास होऊ शकत नाही। आणि म्हणून त्यांना धीर देण्यासाठी, आत्मविश्वासाचं बळ देण्यासाठी हा रोजगार मेळावा मी या ठिकाणी आयोजित केला। त्यांना विश्वास वाटला, सगळे मुलं या ठिकाणी ओसंडून गर्दी केलेली आहे। बघत असाल, अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे।